नाही म्हणण्यापेक्षा महाज्ञानी अध्यात्माची जोड लावून शिक्षणाचं धन आपलं स्वतःजवळ न स्वार्थीपणानं अनेक मुलांना दिलं. अनेक मुलं आम्हाला सांगतो कोण तहसीलदार झाले, कोण तलाठी झाले, कोण कारकून झाले, कोण सर झाले, कोण काय झाले, ते सगळे त्यांचे विद्यार्थी काय, कोण डॉक्टर्स झाले. बरेच डॉक्टरांचे नावाचे आमचे सर, कोण बरेच ठिकाणी गेलो आमचे सर झाले. आता किती सर त्यांनी तयार केले, आता त्याची काय करता मला वाटत. मग काय म्हणजे तुझ्या ज्ञानावर शेती पण केली असेल, कोणी उद्योग व्यापार पण केला असेल, पण तिने ज्ञान देताना हे अगदी योग्य प्रकारे आणि सात्विकपणानं त्याच्यामध्ये न काय आपला स्वार्थ साधला त्याने जे ज्ञान दिलं त्याला महाज्ञानी म्हणतात. महाज्ञानी म्हणावा ते कमी पडणार नाही. शिक्षणाच्या बाबतीमध्ये रसायनशास्त्र असू द्या, भूगोल असू द्या, गणित असू द्या, असं ते तज्ञ होते. तुझ्या डोक्यामध्ये रोमामध्ये सुद्धा इतकी शक्ती होती ज्ञानाची. ज्ञानामध्ये ज्ञान त्यांनी कमवलं आणि बऱ्याच लोकांना, बऱ्याच मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि पण ते हे केलं, ते थांबले नाही. हे थांबले नाहीत. आपल्या शरीरावर ह्याचा लोड यायला हे त्यांना कळलं नाही. कारण का बेबाईचा भगवंताची कृपा व्हायसाठी संत बेबाई होतात. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव परम गुरुं देवदत्तामहे भगवतीतं गुरुं तदनशादिलक्षणं विद्यां सर्वतं सर्वतं सर्वातीतं गुरुणतं सद्गुरु तन्नमामि पठामि पूर्णभागे सदाले त्रिभुवने समकृते दानरंगे सुदलानि वाधो पाहता भगवाने मिशति गुरुराव परशुराम समर्थ. समर्थ सद्गुरूंच्या कृपेने त्यांचा आशीर्वाद घेऊन येथील काय समुदायातील शहरामध्ये डॉक्टर तहसीलदार कलेक्टर कोणी असतील त्या सर्वांना नमस्कार करून, त्या भूमिगत ग्रामदेवताला नमस्कार करून 5 मिनिटाचा फक्त टाईम राहिलेला आहे. तेवढं मला कार्यक्रम होतोय. कारण का आपली आरोग्य प्राप्ती बरोबर महादेव प्रसन्न काही आपुलिया हिता घेण्यासारखा नाही घेण्यासारखा. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची थोडं वेळ नाही. आपलं हित कशामध्ये आहे हे जर बघायचं असेल तर संगत कोणाची करावी लागते. संतांची पायी हा माझा विश्वास भवभावेला जेवढं आपल्याला आता लय लांब जायचं, फक्त आपण आणि आपलं लय काय करायचं, आपण आणि आपलं. हे हित कशामध्ये आहे, मी कोण आहे हे जाणीव करून घ्यायचं असेल. संत समागमी धरावी आवडी कदमिता देवी परमारायणे. आता संत आवासारखं जाईल आमच्याकडे आमच्या काय
तुमचं भागणार नाही. भगवंत संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांच्या कडवं जे ज्ञान होतं ते ज्ञान ह्याच्यामध्ये ज्ञानाने लिहिलंय. काय कसं लिहिलंय? ज्ञानामुळे ज्ञान ब्रह्मज्ञान मिळवून ते लिहिलंय आणि त्याच्यामध्ये सांगितलंय ज्ञान म्हणजे काय. आपणाची आपण पाहावे, आपणाची इथं दुसरं कुठे बघायला जाऊ नका. आपणाची आपण पाहावे कया नाव. आता विज्ञानी आता ते जोडलं तर विज्ञानी, नाहीतर हे असंच आहे थोडं ढकलत गाडी कसली जाते. मग ज्ञान मिळवायसाठी आई बाप हे सुरुवातीचे गुरु, सुरुवातीचे गुरु शिक्षणाबद्दल हेही गुरु. आणि ह्या देहाला वळण लावायचं असेल, सात्विक बनायचे असेल त्याला सद्गुरु. ते सद्गुरु वाचून सापडणार. आपण जन्माला आलो आणि दुसऱ्या जन्म घ्यायला लागलो की आपण परिस्थिती आपण स्वतः मी कोण आहे जाणीव करा. त्याची मुलं बाळा आपल्याला काय सांभाळणार नाही. सात्विकपणे आपल्याजवळ पाहिजे, नाही तर हवीत पेरायचं आणि मागणी मालदांगडी करत होणार नाही. दर वेगळा असतो, ते दर वेगळा हे दर वेगळा. म्हणून आपण सात्विक बनलं पाहिजे. तुका म्हणे येते सर्व जे समर्थ भरपूर काम करा. 8 तास जास्त होणार. 8 तास झोपा. काय काय करू नका, मी आहे करा. आणि 8 तास परमार्थ करा. म्हणजे परमा सांगतो का मला बनवणार. देहामध्ये देह कोण आहे म्हणून तुम्ही जे आहे मी काही ढेकरा याच्यामध्ये पाहतो विचारतो सगळं करतो. पण आपला जर राम गेला ह्या देहाचा उपयोग लागणार सांगितलं. जे ही पण या तुम्हाला तो विठ्ठल आणि जेवळ ना नको. आता देह काय पाहिजे नेमकं हे प्राप्त आरोग्य प्राप्ती व्हायसाठी काय पाहिजे. आरोग्याला विसावा मिळावा देहाला काय पाहिजे त्यात देऊन सुद्धा वाचून बघा. कोणी काढलं आमची गडबडले गडबड खटखट्याला त्याला कारण नाही मात्र नाही काही नाही. उठायचं काम उठायचं तसे जरा तुझ्या खायचं येऊन जाऊन पैसे मिळवले भानगड हेच करणे. पण देह आपला लवकर खराब होईल, आरोग्य प्राप्ती आपला राहणार नाही. त्याचा आपला भान पाहिजे. त्यासाठी स्वाशी स्वाशी निमते निमती करा द्याची वारी. देव कुठे मूर्तीमध्ये काय आहे नाही. देह हे देऊळ, देह हे देऊळ. आत बाहेर निर्मळ, ते निर्मळ होण्याकरता स्वाशी स्वाशी निमती निमती ती वारी करण्याकरता संत सज्जनान माझ्या कोणी गोसाई नाही थांबाय. हा देहामध्ये श्वासामध्ये जी वायू होते ती इतर कधी करून होणार नाही. गावाची वारी कधी होणार नाही. देहामध्ये नेमून दिल्या जपा व जपा. नियम काय हो देहाचा श्वासाचा नियम काय. जाणं 15 वेळा मिनिटाला आणि येणं 15 वेळा. त्या संतांनी पार खाली आणलं. तिच्या खाली